नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. बॉम्बे हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? बॉम्बे हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? साने गुरुजी यांचे स्मारक माणगाव या ठिकाणी आहे. बालक्रांतिकारक सिरीज कुमार यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बालक्रांतिकारक सिरीज कुमार यांचे स्मारक नंदुरबार या ठिकाणी आहे. नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नायगाव मयूर हे अभयारण्य बीड जिल्ह्यात आहे. गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र परळी या ठिकाणी आहे. सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे अमरावती या जिल्ह्यात आहे. बालकांसाठी स्वातंत्र्य न्यायालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे? बालकांसाठी स्वातंत्र्य न्यायालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य महाराष्ट्र राज्य आहे. माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? माझगाव डाक हे जहाज बांधणी केंद्र आहे. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ 1930 या वर्षी सुरू केली. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कलम 280 हे वित्त आयोग याच्याशी संबंधित आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित नेहरू यांना म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन धारणा कायदा केव्हा संमत झाला? महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन धारणा कायदा 1962 या वर्षी संमत झाला. अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असलेले खालीलपैकी कोणते राज्य आहे? अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असलेले मेघालय हे राज्य आहे. भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणते आहे? भारताचे मुख्य पीक तांदूळ हे आहे. राजस्थानमध्ये खेत्री हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? राजस्थानमध्ये खेत्री हे क्षेत्र तांबे या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? महसूल वर्षाची सुरुवात 1 ऑगस्ट या दिवसापासून होते. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे. हिवाळ्यात पहाटे आकाशात दक्षिण दिशेला एक मोठा तारा चमकताना दिसतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा योग्य प्रकार आहे केवल वाक्य. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे वामकुक्षी. युसूफ परदेशात गेला, तो श्रीमंत आहे. या 2 वाक्यामधून कोणता निष्कर्ष काढता येईल? या 2 वाक्यामधून परदेशात गेलेले काही लोक श्रीमंत आहेत असा निष्कर्ष काढता येईल. मी बाग पाहिली या वाक्यात मी काय आहे? या वाक्यात मी हे सर्वनाम आहे.
वैष्णवीने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. कंसातील अव्ययाचा प्रकार ओळखा. परिणामबोधक. त्याला कशाची उपमा देता येत नाही असे. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? योग्य शब्द आहे अनुपम. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? नवरात्र हा शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. काळे भोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे? या वाक्यामध्ये डोळे हे उद्देश आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तेजोनिधी. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बुडत्याचे पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ आहे अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे? खालीलपैकी अनेक वचनी शब्द आहे वेली. राजाने शिपायास बोलाविले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. या वाक्यातील कर्माची विभक्ती आहे द्वितीया. ज्याचे वर्णन केले जाते त्यास काय म्हणतात? ज्याचे वर्णन केले जाते त्यास विशेष्य असे म्हणतात. सर्वांनी शांत बसा वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा योग्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता आहे? वारंवार या शब्दाचा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. जयराम बाबा शास्त्रीय संगीत गातात या वाक्यातील विधेय विभाग कोणता आहे? या वाक्यातील विधेय विभाग आहे शास्त्रीय संगीत गातात. पाऊस पडला तर पीक चांगले आले असते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे संकेतार्थी या प्रकारचे वाक्य आहे. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे खूप मारपीट करणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.